नमस्कार. चला तर आज एका अशा मस्त कृतीबद्दल बोलूया जी वर्गातला सगळा माहोलच बदलून टाकेल. मैत्री बालमनाशी पुस्तिकेतली ही कृती आहे सणांचा आनंद मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी. बघूया हे आपण कसं करू शकतो. या कृतीची सुरुवातच होते मुलांच्या सगळ्यात आवडत्या विषयाने, म्हणजे सण. सण म्हटलं की काय आठवतं? नवे कपडे, मस्त खाऊ आणि खूप सारी धमाल, बरोबर ना? याच उत्साहाला धरून ही कृती पुढे जाते. बरं, तर मग वर्गात हा उत्सव साजरा करायचा म्हणजे तयारी तर करावी लागेल. पण काळजी करू नका, तयारी अगदी सोपी आहे. आणि गंमत म्हणजे तुम्ही कोणताही सण निवडा, ही तयारी अगदी तशीच्या तशी वापरता येते. आपल्याला काय काय लागेल? तर काही सणांची चित्र, सजावटीसाठी फुलं, पताका, रांगोळीसारख्या वस्तू. मुलांनी पारंपरिक कपडे घातले तर अजूनच मजा येईल. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, वाटण्यासाठी थोडासा खाऊ, कारण त्याशिवाय सण पूर्णच होत नाही. आता या कृतीचं सगळ्यात खास वैशिष्ट्य काय आहे माहितीये? ते म्हणजे ही 3 ते 6 वर्षांच्या मुलांच्या वेगवेगळ्या वयोगटांप्रमाणे विभागली आहे. म्हणजे प्रत्येक मुलाला त्याच्या वयानुसार काहीतरी नवीन शिकायला मिळतं. चला बघूया कसं ते. सुरुवात करूया आपल्या सगळ्यात लहान गटापासून, म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या मुलांपासून. यांच्यासाठी मुख्य उद्देश आहे सणांची सोपी ओळख करून देणं. चित्रांच्या मदतीने त्यांना त्यांच्या घरच्या आठवणींशी जोडणं. म्हणजे शिक्षक काय करतात? एक फ्लॅश कार्ड दाखवून विचारतात, हे बघा बरं, यात दिवे दिसतायत, फटाके आहेत, मग सांगा हा कोणता सण असेल? अशा सोप्या प्रश्नांमधून मुलं दिवाळी, ईद, होळी ओळखायला शिकतात आणि मग उत्साहाने सांगतात की त्यांच्या घरी काय काय होतं. बरं, आता बघूया 4 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी काय आहे. ह्या गटात आपण फक्त ओळख करून थांबत नाही, तर मुलांना प्रत्यक्ष सण साजरा करण्याचा अनुभव देतो. म्हणजे एक छोटंसं नाट्यकरणच करतो. इथे मुलं सगळं काही स्वतः करतात. एकत्र मिळून वर्ग सजवतात, एकमेकांना शुभ दिवाळी किंवा ईद मुबारक म्हणायचा सराव करतात आणि एकमेकांना खोटा खोटा खाऊ पण देतात. या खेळातूनच त्यांच्यात एकमेकांना मदत करण्याची आणि वाटून घेण्याची सवय लागते. आणि आता येतो सगळ्यात मोठा गट, 5 ते 6 वर्षांची मुलं. यांच्यासाठी ही कृती अजून खोलवर जाते. इथे फक्त सण साजरा करणं नाही, तर त्यामागचा विचार, त्यामागची मूल्य समजून घेण्यावर भर दिला जातो. इथे मुलांशी चर्चा केली जाते की आपण सण का साजरे करतो, तर आनंद वाटण्यासाठी, एकत्र येण्यासाठी. आणि मग हाच विचार कृतीत उतरवण्यासाठी मुलं स्वतःच्या हाताने आपल्या मित्रांसाठी शुभेच्छा पत्र बनवतात आणि त्यांना देतात. किती छान आहे ना? आणि हो, कुठलाही सण गाण्याशिवाय पूर्ण होतो का? अजिबात नाही. म्हणूनच या कृतीमध्ये गाण्यांचा खास समावेश आहे. कारण संगीतामुळे वर्गात एक वेगळंच चैतन्य येतं आणि शिकणं अजूनच आनंददायी होतं. मुलांना सणांशी संबंधित गाणी शिकवली जातात, गाण्याचे बोल समोर लिहिले जातात आणि मग सगळा वर्ग एकत्र मिळून सुरात सूर मिसळून गातो. कल्पना करा तो क्षण. किती सुंदर आणि उत्साही वातावरण तयार होईल. तर ही सगळी धमाल मस्ती तर आहेच, पण या सगळ्याच्या पलीकडे या कृतीतून मुलं नेमकं काय शिकतात? खरं तर ही कृती मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक खूप महत्वाचं माध्यम आहे. हे बघा, ह्या एकाच कृतीतून किती गोष्टी साध्य होतात. मुलांना आपल्या संस्कृतीबद्दल, वेगवेगळ्या सणांबद्दल माहिती मिळते. एकत्र काम केल्यामुळे सामाजिक विकास होतो. नवीन शब्द, शुभेच्छा, गाणी यांमुळे त्यांची भाषा सुधारते. आणि सजावट किंवा शुभेच्छा पत्र बनवताना त्यांची सृजनशीलता तर वाढतेच. तर मग आता तुम्हीच विचार करा, तुम्ही तुमच्या वर्गात कोणता सण साजरा करणार आहात? ही कृती इतकी सोपी आणि लवचिक आहे की तुम्ही ती कोणत्याही सणासाठी वापरू शकता. चला तर मग या उत्सवाच्या माध्यमातून मुलांच्या मनात एकमेकांबद्दल आणि आपल्या संस्कृतीबद्दल आदर आणि प्रेम निर्माण करूया.